फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ, असा क्वेश्चन असतो. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ, याचे प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे आहेत. एक एक्झाम्पल किती वेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. याच एक्झाम्पलला असंही विचारलं जाईल 2 sin θ मायनस √3 = 0, किंवा थिटा ऐवजी एक्स पण वापरला जाऊ शकतो ॲज अ व्हेरिएबल. 2 sin θ मायनस √3 = 0. याच्यात आपण काय करणार, √3 राईट साईडला घेणार, 2 त्याला पलीकडे डिव्हाइड घेणार. बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन या प्रकारे पण असू शकतो, या प्रकारे पण. यालाच आपण सिम्प्लिफाय करून असं लिहिणार. म्हणजे वाटल्यास आपण एक्झाम्पल असं घेऊ 2 sin θ मायनस √3 = 0. ओके, हे लिहिलं काय, किंवा त्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं काय. किंवा असाही क्वेश्चन असू शकतो कोसेक θ = 2/√3. आता कोसेक θ = 2/√3 म्हटलं, कोसेकचा रेसिप्रोकल म्हणजे साइन, आणि 2/√3 चा रेसिप्रोकल म्हणजे √3/2. बरोबर. 3 अँगल आहेत 30, 45, 60. 3 रेशो आहेत साइन, कॉस, टॅन. 3 त्रिक 9 एक्झाम्पल. त्यांचेच रेसिप्रोकल घेतले सेक, कोसेक, कॉट, तर ते आणखी 9 होतात. पण ते ॲडिशनली 9 वेगळे विचारात घ्यायची गरज नाही, कारण ह्या कोसेकचा रेसिप्रोकल घेतला की हे मिळणार आहे. आता काय करतील, एखाद्या वेळी असे विचारतील √3 कोसेक θ मायनस 2 = 0. काय वाढणार स्टेप, याला आधी आपण असं लिहिणार 2 राईट साईडला, √3 डिव्हाइड कोसेक θ = 2/√3, आणि याचा रेसिप्रोकल घेतला की परत हेच मिळणार. म्हणजे या 3 पैकी कोणत्याही प्रकारे एक्झाम्पल विचारलं तरी क्वेश्चन एकच आहे. येते लक्षात. असं प्रत्येकासाठी पॉसिबल आहे. जे आपण आता या ग्रुपमधले सगळे एक्झाम्पल्स पाहतोय त्या प्रत्येकासाठी असं पॉसिबल आहे. या फॉर्ममध्ये विचारतील, किंवा ह्या फॉर्ममध्ये विचारतील, किंवा या फॉर्ममध्ये, किंवा डायरेक्ट असं पण विचारतील. ठीक आहे. मग आता पहा, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करत असताना फर्स्ट असं सोल्युशन की जे 0 to 2π या इंटरवलमध्ये येतं त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. मग sin θ = √3/2. √3/2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते, 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच π/3 implies that θ = π/3 and that π/3 belongs to 0 to 2π. बरोबर. θ = π/3 हे एक सोल्युशन झालं, प्रिन्सिपल सोल्युशन. आता नेक्स्ट स्टेपसाठी काय, साइन हा रेशो आहे, दोन्हीकडेही साइनच आहे. साइन हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट अँड सेकंड. साइन हा रेशो फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. पैकी फर्स्ट क्वाड्रंटचं काम संपलंय आपलं. येस. आता राहिला सेकंड. सेकंड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला वापरायचा. आता आपल्याला 3 अलाइड अँगल फॉर्म्युले वापरायचे आहेत या सेक्शनमध्ये. 8 पैकी 3 वापरायचे आहेत. एक म्हणजे π-θ, दुसरा म्हणजे π+θ, आणि तिसरा म्हणजे 2π-θ. π-θ फॉर सेकंड क्वाड्रंट, π+θ फॉर थर्ड क्वाड्रंट, 2π-θ फॉर फोर्थ क्वाड्रंट. तर साइन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्हचा विचार का केला आपण, कारण राईट साईड पॉझिटिव्ह आहे इथे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, आणि सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगल हा आहे, जो की रेशो बदलत नाही आणि व्हॅल्यू पॉझिटिव्ह ठेवतो. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या सोल्युशनसाठी आपण काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन 1 लेफ्ट साईड तशीच
साईन थिटालाच आपण साईन पाय मायनस थिटा असं लिहू शकतो. याला रिझन देऊ शकतो आपण अलाइड अँगल फॉर्म्युला वापरला आहे कुठला, साईन पाय मायनस थिटा इक्वल टू साईन थिटा. हा फॉर्म्युला आपण रिव्हर्स वापरला आहे, अलाइड अँगलचा फॉर्म्युला रिव्हर्स वापरला आहे. तो कुठला वापरायचा त्यासाठी हे क्वेश्चन होते की साईन कुठे कुठे पॉझिटिव्ह, फर्स्ट आणि सेकंड पैकी फर्स्टचं काम संपलं. सेकंड क्वाड्रंटसाठी अँगल कुठला, पाय मायनस थिटा, जो रेशो बदलत नाही, त्यामुळं मग त्याला पाय मायनस थिटा लिहिलं. देअरफॉर साईन थिटा इक्वल टू साईन पाय मायनस पाय बाय 3 क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 2 पाय बाय 3 implies that theta equal to 2 pi by 3 and this 2 pi by 3 also belongs to 0 to 2 pi, and therefore final answer theta equal to pi by 3 and 2 pi by 3 are required principal solutions. That's it. Okay, write down this. यावरूनच तुम्ही हा एक सॉल्व करा. साइन थीटा इक्वल टू 1/√2. पाय बाय 4 आणि 3 पाय बाय 4 सेम, एक्झॅक्टली सेम आहे, फक्त इथं पाय बाय 4 येणार, बाकी तर सगळं सेम. पाय बाय 4 अलाइड अँगल साईनच रेशो आहे, त्यामुळे तोच फॉर्म्युला. प्रिन्सिपल सोल्युशनला साईन कधी आला की हाच अँगल येणार फक्त पॉझिटिव्हसाठी. सेकंड क्वाड्रंटला फक्त पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे 3 पाय बाय 4. दॅट इज द प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे साईनचे तिन्ही झाले. साईन थिटा इक्वल टू 1/√2, साईन थिटा इक्वल टू 1/2. यात साईनचे 3 आणि कोसेकचे 3 असे 6 कव्हर अप होऊन जातात एका या ग्रुपमध्ये. ओके, देन नेक्स्ट वन, कॉस थीटा इक्वल टू 1/2. कॉस थीटा इक्वल टू 1/2. आता यासाठी याचंही तसंच, यालाही वेगळ्या फॉर्ममध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे 2 cos थीटा मायनस 1 इक्वल टू 0, किंवा cos थीटा इक्वल टू 1/2 ऐवजी सेक थीटा इक्वल टू 2 असं म्हणतील. सेक थीटा इक्वल टू 2 म्हणजेच cos थीटा 1/2 झाला. आता 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी असते? 60 डिग्री. 60 म्हणजेच पाय बाय 3, बरोबर. 1/2लाच आपण कॉस पाय बाय 3 असं लिहू शकतो. इम्प्लाइज दॅट थीटा इक्वल टू पाय बाय 3 विच बिलॉंग्स टू 0 to 2 पाय. एक सोल्युशन झालं. आता कॉस हा रेशो कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, कारण हे पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हचा विचार करायचा आहे. कॉस कोणत्या फर्स्ट आणि फोर्थमध्ये पैकी फर्स्टचं काम तर संपलंय, फर्स्टचं काम संपलंय. आता फोर्थ क्वाड्रंटसाठी अँगल कुठला? 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा.
So from equation 1 2 पाय मायनस थिटा, मग आपण फॉर्म्युला यूज करणार कॉस 2 पाय मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. बघा फॉर्म्युला व्हेरीफाय करून आपल्या ट्रिकनं पण. फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल आहे हा, रेशो बदलत नाही. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह, फक्त तो फॉर्म्युला रिव्हर्स वापरायचा आहे. म्हणजे ह्या कॉस थिटाला कॉस 2 पाय मायनस थिटा लिहायचं आहे. म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू कॉस 2 पाय मायनस पाय बाय 3, म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू कॉस क्रॉस मल्टिप्लाय 6 पाय मायनस पाय 5 pi by 2. 5 pi by 3 implies that theta equal to 5 pi by 3, that also belongs to 0 to 2 pi, and therefore pi by 3 and 5 pi by 3 theta equal to pi by 3 and 5 pi by 3 are required principal solutions. Okay. Similar to that, cos theta equal to root 3 by 2 हा सॉल्व करायचा, आणि cos theta equal to 1 by root 2 हा तिसरा या ग्रुपमधला. हे कॉसचे 3 असेच रेसिप्रोकल घेतले की सेकचे 3, 6 प्रॉब्लेम एक ग्रुप. काय तर आन्सर फर्स्ट Pi by 6 and 11 pi by 6. पाय बाय 6 अँड 11 पाय बाय 6. कारण क्वाड्रंट तर फोर्थच राहणार. पहिला पाय बाय 6 आणि 2 पाय मायनस पाय बाय 6, पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6. आणि याचं Pi by 4 आणि 7 pi by 4. पाय बाय 4 आणि 7 पाय बाय 4. म्हणजे यावरून एकेका ट्रिग्नोमेट्रिक अँगलसाठी येणाऱ्या मल्टिपल व्हॅल्यूज ज्या आहेत पुढच्या सेक्शनमध्ये तुम्हाला लक्षात येईल याचा इम्पॉर्टन्स. बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू क्वाड्रंटनुसार डिटरमाइन करावी लागते. ओके. द नेक्स्ट वन इज अबाउट टॅन. म्हणजे साईन कोसेक झालं, कॉस आणि सेक झाला. आता टॅन कॉट पॉझिटिव्हसाठी. नेक्स्ट वन टॅन थिटा इक्वल टू 1 by root 3. टॅन थिटा इक्वल टू 1 by root 3, किंवा त्याला √3 टॅन थिटा -1 असंही विचारलं जाईल, किंवा कॉट थिटा इक्वल टू √3 असंही विचारलं जाईल. कॉट थिटाचा रेसिप्रोकल घेतला टॅन थिटा मिळेल. मग आता यामध्ये 1 by √3 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 30, म्हणजे पाय बाय 6. implies that theta equal to pi by 6 and that pi by 6 lies in between 0 to 2 pi.
थिटा इक्वल टू π/6 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन तयार झालं. आता टॅन हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्ड पैकी फर्स्टचं काम झालंय. आता राहिला थर्ड. थर्ड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला? 2π minus theta. थर्ड क्वाड्रंटसाठी पाय प्लस थर्ड क्वाड्रंटला अलाइड अँगल कुठला? पाय प्लस पाय प्लस थिटा. टॅन पाय प्लस थिटा इक्वल टू टॅन थिटा हा अलाइड अँगल फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे रिव्हर्समध्ये. म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू तो फॉर्म्युला याला वापरायचा राईट साईडला. टॅन π/6 लाच आपण टॅन पाय प्लस π/6 लिहू शकतो. म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू टॅन क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन काय येईल? 7π/6. 7π/6 implies theta equal to 7π/6 that lies in 0 to 2π. So theta equal to π/6 and 7π/6 are required principal solutions. Okay. Similar to that, we can complete tan theta equal to 1, tan theta equal to √3. काय आहेत व्हॅल्यूज? π/2 आणि 3π/2. π/2 π/4 येते सर. π/4 आणि 3π/4. π/4 आणि 5π/4 आणि सेकंडचा 4π/3 π/3 आणि 4π/3. 4π/3. ओके. त्यानंतर हे झालं पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी. आता निगेटिव्ह जर असतील या राईट साईड्स तर अशा वेळी त्याचा काय इफेक्ट होतो आणि त्यासाठी काय करायचं? निगेटिव्ह व्हॅल्यूज जर असतील म्हणजे समजा साइन थीटा इक्वल टू -1/2 है. साइन थीटा इक्वल टू -1/2 ही टर्म निगेटिव्ह. म्हणजे त्याला असंही विचारलं जाऊ शकतं 2 sin थीटा प्लस 1 इक्वल टू 0. इथे राईट साईड 0 दिसते पण त्याला ॲक्च्युली आपण ज्यावेळेस सिंगल रेशोमध्ये कन्व्हर्ट करू साइन थीटा इक्वल टू काय मिळेल -1/2. ओके. अशा प्रकारची टर्म असेल आणि आता आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे. पहिली स्टेज नेहमीप्रमाणेच राहील. मायनसचा आत्ताच विचार नाही करायचा आहे पहिल्या स्टेजला.
आधी 1/2 वरती फोकस करायचं. 1/2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 30. 30 डिग्री म्हणजे π/6. बरोबर. मग काय करायचं पहिल्या स्टेपला, साईन थिटा इक्वल टू तो मायनस तसाच बाहेर ठेवायचा आणि 1/2 लाच लिहायचं साईन π/6. 1/2 लाच काय लिहायचं? साईन π/6. ओके. आता राईट साईड पॉझिटिव्ह असताना आणि राईट साईड निगेटिव्ह असताना फरक काय? ज्यावेळी राईट साईड पॉझिटिव्ह असते त्यावेळी आपल्याला पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन इमिजिएट मिळून जातं, कारण हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटचाच असतो. आपला जो पहिल्यांदा सापडतो तो फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असतो जिथे सगळे पॉझिटिव्ह येतात. त्यामुळं पॉझिटिव्हमध्ये पहिलं सोल्युशन क्विक मिळून जातं. दुसऱ्या सोल्युशनसाठी आपल्याला फक्त अलाइड अँगल फॉर्म्युलाचा विचार करावा लागतो. इथे पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सोल्युशनसाठी अलाइड अँगल फॉर्म्युलांचा विचार करावा लागतो. पहिलं सोल्युशन पण डायरेक्ट मिळत नाही. हे आपण लिहिलं आहे साईन π/6, पण त्याला बाहेर इथं मायनस आहे. मग आता इथेच आपल्याला विचार करावा लागतो की साईन हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. आता पॉझिटिव्हचा विचार नाही करायचा. साईन हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे? थर्ड आणि फोर्थ पैकी थर्ड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला? π+θ. आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला? π-θ. इथे दोन्ही सोल्युशन्स या दोन वरून फाइंड करायचे. साईन थिटा कुठे कुठे निगेटिव्ह आहे त्याचा विचार करायचा आहे. तो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. त्यामुळे तर पहिलं सोल्युशन पण डायरेक्ट मिळत नाही. पहिल्या सोल्युशनलाही अलाइड अँगल वापरावा लागतो, दुसऱ्या सोल्युशनलाही अलाइड अँगल वापरावा लागतो. प्रोसेस तीच, फक्त ह्या मायनसमुळं विचार हा करायचा की तो रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. ओके. म्हणजे साईन हा रेशो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये एक सोल्युशन मिळेल आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक सोल्युशन मिळेल. ओके. मग आता इथे त्याला आपण इक्वेशन 1 नाव देणार. इथेच फ्रॉम इक्वेशन 1 थर्ड क्वाड्रंटसाठी अँगल कुठला? π+θ. साईन π+θ. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह असतो. मग साईन π+θ इक्वल टू काय? मायनस साईन थिटा. म्हणजे हा फॉर्म्युला आपण रिव्हर्स वापरतोय. साईन π+θ म्हणजे मायनस साईन थिटा. मग ह्या मायनस साईन थिटालाच आपण साईन π+θ लिहिणार. मायनस साईन थिटालाच काय लिहिणार? साईन π+θ. हा झाला मायनस साईन थिटा. ओके. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 लेफ्ट साईडची टर्म साईन थिटा ॲज इट इज राहिली आणि मायनस साईन थिटाला लिहिलं साईन π+θ म्हणजे π/6. तो मायनस अशा प्रकारे इलिमिनेट करायचा आहे. मायनस साईन थिटालाच साईन π+θ लिहिलं. थर्ड क्वाड्रंटचं अँगलचं काम झालं. म्हणजेच आपल्याला साईन थिटा इक्वल टू साईन π + π/6 म्हणजे किती? 7 π/6 implies that theta equal to 7 π/6 that belongs to 0 to 2 π. हे झालं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. जे आपल्याला डायरेक्ट नाही मिळालं ते थर्ड क्वाड्रंटच्या अलाइड अँगलवरून मिळालं.
आणि दुसरं कुठून मिळणार? या फोर्थ क्वाड्रंटवरून. अगेन फ्रॉम इक्वेशन 1, पुन्हा इक्वेशन 1 वरूनच फोर्थ क्वाड्रंटसाठीही अँगल कुठला असतो? 2 पाय मायनस. मग साइन 2 पाय मायनस थिटा याची पण व्हॅल्यू काय? मायनस साइन थिटाच, बरोबर आहे. साइन 2 पाय मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस साइन थिटा. म्हणजे ह्या मायनस साइन थिटाला आता आपण मायनस साइन थिटाला आपण साइन 2 पाय मायनस थिटा लिहिणार याला. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 साइन थिटा इक्वल टू मायनस साइन थिटालाच काय लिहिता येईल? साइन 2 पाय मायनस पाय बाय 6. Therefore, sin theta equal to sin 12 pi minus pi 11 pi by 6 implies that theta equal to 11 pi by 6 that belongs to 0 to 2 pi, and finally 7 theta equal to 7 pi by 6 and 11 pi by 6 are required principal solutions. म्हणजे जी प्रोसेस आपण या पॉझिटिव्हच्या ग्रुपमध्ये सेकंड प्रिन्सिपल सोल्युशनसाठी करायचो तीच प्रोसेस इथं 2 वेळा करावी लागते. याला कारण काय? तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात आणि पहिलं सोल्युशन आपल्याला पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्येच मिळतं, पॉझिटिव्हमध्ये. त्यामुळं एका क्वाड्रंटचं काम कमी होऊन जातं तिथे. निगेटिव्हसाठी मात्र असं नाही आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये सोल्युशन येत नाही. तो रेशो ज्या 2 क्वाड्रंटमध्ये म्हणजे थोडक्यात सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या 3 पैकी 2 क्वाड्रंटचे अँगल आपल्याला वापरायला लागतात. मग सेकंड क्वाड्रंटचा अँगल पाय मायनस थिटा, थर्ड क्वाड्रंटचा पाय प्लस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंटचा 2 पाय मायनस थिटा. 3 पैकी 2 जिथे तो रेशो निगेटिव्ह आहे ते 2 वापरायचे आणि 2 सोल्युशन फाइंड करायचे. व्हॉट दिस? साईनचे असेच 2. आता साइन थिटा इक्वल टू -1/2 झाला म्हणजे कोसेक थिटा इक्वल टू -2 हा पण झाला. ओके, तर तुम्ही असेच हे 2 सॉल्व करायचे. साइन थिटा इक्वल टू -1/√2 आणि साइन थिटा इक्वल टू -√3/2. काय आहेत व्हॅल्यूज? साइन थिटा इक्वल टू -1/2 5 pi by 4 आणि 5 पाय 4 5 pi by 4 आणि 7 pi by 4. 5 पाय बाय 4 आणि 7 पाय बाय 4 7 pi by 4 आणि -√3/2 चं 4 पाय 4 by 3 आणि 5 by 3. 4 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 3. 5 पाय बाय 3. ओके, हे आलेल्या अँसर्सला डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करून फक्त पाहत जा अँगल काय काय येत आहेत ते. कधी कधी डिग्रीमध्ये अँगल्स असतात त्यावेळेस ते आपल्याला ओळखीच्या व्हॅल्यूज ज्यावेळी समोर येतात त्यावेळी बेनिफिट होतात त्याचे. ओके, आता कॉसचं घेऊया एक.
कॉस थिटा इक्वल टू -1/2 समजा. कॉस थिटा इक्वल टू -1/2. यातच सेक थिटा इक्वल टू -2 पण आला. कॉस थिटा इक्वल टू मायनस तसाच ठेवणार आपण आधी 1/2. 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते? 60 म्हणजे π/3. ओके. आता यामध्ये इथेच आपल्याला क्वाड्रंटचा विचार करावा लागतो. कॉस हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो? कॉस हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह म्हटलं? निगेटिव्ह मायनस. सेकंड थर्ड. कुठे कुठे निगेटिव्ह असतो? सेकंड अँड थर्ड. सेकंड आणि थर्ड. सेकंड क्वाड्रंटसाठी अँगल कुठला? पाय मायनस थिटा. आणि थर्ड क्वाड्रंटसाठी पाय प्लस. 5 म्हणजे आता ह्या दोन अलाइड अँगलवरून आपला दोन सोल्युशन मिळणार आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 सेकंड क्वाड्रंटसाठी आपण लिहू शकतो कॉस पाय मायनस थिटा, याची व्हॅल्यू मायनस कॉस थिटा येते, कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो आणि पाय मायनस थिटा म्हणजे रेशो बदलत नाही. हा फॉर्म्युला आपण वापरतोय, पण विचार याच्यावरून करतोय. आधी आपण क्वाड्रंट तयार करून ठेवले, म्हणजे मायनस कॉस थिटालाच आपण कॉस पाय मायनस थिटा लिहू शकतो. सो फ्रॉम इक्वेशन 1 कॉस थिटा इक्वल टू कॉस पाय मायनस π/3. पाय मायनस π/3 म्हणजे 2π/3 implies that theta equal to 2π/3. Theta equal to 2π/3 that belongs to 0 to 2π. एक सोल्युशन झालं. अगेन फ्रॉम इक्वेशन 1 सेकंड क्वार्टरमध्ये एक सोल्युशन मिळालं. आता थर्ड क्वार्टरमध्ये एक कॉस पाय प्लस थिटा दॅट इज ऑल्सो इक्वल टू मायनस कॉस थिटा. म्हणजेच इक्वेशन 1 वरून कॉस थिटा इक्वल टू मायनस कॉस π/3 मायनस कॉस थिटा, त्यालाच आपण लिहितोय कॉस पाय प्लस π/3. म्हणजे कॉस थिटा इक्वल टू कॉस पाय प्लस π/3 म्हणजे 4π/3 implies that theta equal to 4π/3 that belongs to 0 to 2π. Therefore theta equal to 2π/3 and 4π/3 are required principal solutions. Okay. आता असेच cos theta equal to -1/√2, cos theta equal to -√3/2, tan theta equal to -1/√3, tan theta equal to -1 आणि tan theta equal to -√3.
हे सगळे सॉल्व करायचे आता.